आज मी बनवणार आहे आळशीचे लाडू, फ्लॅक्सीस। याला फ्लॅक्सीस म्हणतात। त्याच्यासाठी मी 200 ग्रॅम आळशी घेतलेली आहे। शंभर ग्रॅम रवा घेतलेला आहे बारीक। काजू आणि बदामची पावडर करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी थोडासा डिंक सुद्धा वापरणार आहे। वेलची पावडर, घी आणि साखर मिक्स करणार आहे। पिठी साखर घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण स्टोव चालू करून एका पॅन मध्ये आळशी सुकीच भाजून घ्यायची आहे। व्यवस्थित भाजून म्हणजे व्यवस्थित गरम करायचे मंद स्टोवर, आणि मिक्सरला लावून त्याची पावडर करून घ्यायची। व्यवस्थित भाजली जाते। आळशी ही अत्यंत गुणकारी आहे। आळशीमुळे बरेचसे आजार बरे होतात। आळशीमध्ये बी विटॅमिन्स असतो, फायबरचं प्रमाण जास्त असतो। हाय ब्लड प्रेशर ज्या व्यक्तीला असतो त्या व्यक्तीने दररोजच्या जेवणामध्ये 1 चम्मच आळशीचा वापर केला तर त्या व्यक्तीचा हाय ब्लड प्रेशर हा एका महिन्यामध्ये कंट्रोलमध्ये येऊ शकतो। शिवाय कोलेस्ट्रॉल, ज्या व्यक्तीला जास्त प्रमाणात आहे कोलेस्ट्रॉल, तर कोलेस्ट्रॉल सुद्धा कंट्रोलमध्ये आणण्याचं काम हे फ्लॅक्सीस करतात, म्हणजेच आळशी करते। शिवाय शरीरामध्ये गुड कोलेस्ट्रॉल तयार करण्याचं काम, वाढवण्याचं काम आळशी करते। त्याच्यामुळे आळशी ही जास्त प्रमाणामध्ये गुणकारी आहे आणि ह्याचं सेवन दररोज केल्याने शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार राहत नाही। शिवाय आपल्याला हवेच ते विटॅमिन्स व्यवस्थित मिळतात, व्यवस्थित सर्व आजार कंट्रोलमध्ये राहतात। आता आपलं आळशी व्यवस्थित गरम झालेली आहे। आवाज येतोय, सरसरतोय, त्याच्यामुळे आता ती गरम झाली आहे। आपण आता व्यवस्थित थोडीशी थंड करून ती मिक्सरला लावून घेऊया। आळशी अत्यंत गुणकारी आहे। अशी सहज खायला दिली तर ती कोणी खात नाहीये। त्याच्यामुळे त्याचे लाडू वगैरे बनवून दिले तर अतिशय चांगले, लहान मुलांना सुद्धा उपयोगी पडतात। लहान मुलं सुद्धा आवडीने खातात। मी ही आळशीचं थोड्या प्रमाणामध्ये सोप, आळशी, ओवा हे बरंच सर्व हे करून एका बॉटलमध्ये गरम करून असं भरून ठेवते। दररोज जेवून झाल्यानंतर 1 चम्मच आळशीचं मिश्रण खाल्लं तर अत्यंत चांगलं आहे। आम्ही ते दररोजच्या जेवणानंतर वापरतो। आळशी गरम आहे, थोडंसं थंड करायला मी ती पॅनमधून बाहेर काढते आणि पॅन गरम आहे त्याच्यातच मी थोडा रवा परतून घेते। थोडासा रवा
रवा भाजून घेते, व्यवस्थित गरम करून तो फुलवून घेते, म्हणजे आपल्याला ते कच्चं वाटणार नाही. रव्यामध्ये थोडेसे फ्लॅक्स सीड्स पडलेले आहेत. रवा सुद्धा व्यवस्थित भाजून झालेला आहे, फुलवून झालेला आहे. आता आपण फ्लॅक्स सीड्स मिक्सरला लावून घेऊया. थोडे गरम आहेत. आपला रवा चांगला व्यवस्थित भाजून झालाय, तो आपण काढून घेऊया एका बाउलमध्ये. त्याच्यानंतर आपण हे फ्लॅक्स सीड्स आहेत, आळशी, आपण मिक्सरला लावून घेऊया. फ्लॅक्स सीड्स आहेत ते मिक्सरला लावून घ्यायचे. त्याच्यामध्ये मी तळलेले डिंक आहे ते थोडे टाकते. त्याची सुद्धा पावडर करून घेते. थोडे जाडसर असं आपण छान पावडर झालेली आहे. थोडीशी जाडसर अशी पावडर बनवून घेतलेली आहे. आता आपण स्टोव चालू करून पॅन मध्ये घी टाकून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता ही पावडर बनवलेली आहे, आळशीची पावडर, त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. मंद आचेवर चांगली भाजून घ्यायची आहे. छान स्मेल येतोय. त्यातच आता आपण फुलवून घेतलेला रवा सुद्धा टाकून घेऊया. तोही व्यवस्थित त्यात भाजून घेऊया. आळशी ही दोन कलर मध्ये असते, एक थोडी ब्राऊन शेड मध्ये असते, थोडी लाईट ब्राऊन असते, थोडी व्हाईट अशी. छान भाजून घेतोय. आपला आळशीचा रवा व्यवस्थित शिजवून झालेला आहे. आता आपण स्टोव बंद करणार आहोत. त्याच्यामध्ये मी आता ड्रायफ्रुट्स पावडर टाकते, काजू आणि बदामची पावडर टाकते. ते पण व्यवस्थित त्यात मिक्स करून घेते. आता
आता हे मिश्रण आपलं थंड झालं थोडं की म्हणजे थोडं साधारण कोमट असतानाच त्याचे लाडू वळवायचे आहेत, कारण अजून आपल्याला त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची आहे. आता वेलची पावडर टाकते. साधारण थंड झालं एकदम असं कोमट असताना की त्याच्यामध्ये आपली पिठी साखर टाकणार आहे. गरम असताना टाकली तर पिठी साखरेचे थोडे खडे होतील आणि बाकी साखरेला असं पाणी सुटून एकदम वेगळंच काहीतरी असं हे होणार, कडक होणार ते पाक. त्यापेक्षा जरा थंड झालं की नंतर मग त्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करून आपण त्याचे लाडू वळवून घेऊया. आता थंड होऊ देत. आपलं मिश्रण आता चांगलं थंड झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये पिठी साखर टाकूया. छान मिक्स करून घेऊया. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला जेवढे पिठी साखर हवी असेल तेवढे टाकू शकता. जितकं गोड हवं असेल तेवढे टाकू शकता. हे लाडू पाकातले सुद्धा बनवता येतात. जे सारण आपण तयार केलं ते त्याच्यामध्ये असं साखरेचा पाक बनवून ओतलं आणि लाडू वळवले तरी पण छान होतात. पण मला सुकीच पिठी साखरच टाकून बनवायचे होते, त्याच्यामुळे मी पिठी साखर वापरलेली आहे. आपलं सारण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण त्याचे आता लाडू वळवून घेऊया. हे लाडू महिनाभर चांगले टिकतात. खरं तर ज्या व्यक्तीला हाय ब्लड प्रेशर आहे त्या व्यक्तीने कमीत कमी 10 ते 15 ग्रॅम तरी दररोज सेवन केलं आळशीचं तर हाय ब्लड प्रेशर कितीतरी प्रमाणात कंट्रोलमध्ये होऊ शकतो, कमी होऊ शकतो. शिवाय गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी सुद्धा त्याचा बऱ्याच प्रमाणात चांगला उपयोग होतो. अशा प्रकारे आपण लाडू बनवून घेऊया. मी दुसऱ्या भांड्यामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये लाडू बनवून घेते सर्व. अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेते. फ्लॅक्स सीड्स, आपले आळशीचे लाडू तयार आहेत.